गाईज आम्ही इस्कॉन टेम्पलला निघालोय आता. कॅब आली आमची, कॅब करून चाललोय. मॅडम बसल्यात आमच्या, दुसऱ्या मॅडम तर झाला. तर गाईज इस्कॉन टेम्पलला आलोय आम्ही. हटे तू, तुला नाही यायचं व्हिडिओ मध्ये, समोर जा. हा जा समोर. सो गाईज आम्ही आलो इस्कॉन टेम्पलला. ये जरा व्हिडिओ मध्ये. मॅडम पण आले साडेवाडी घालून. हरे कृष्णा. जेंट्स वाली पण हीच आहे का? हा हेच आहे ना. जेंट्स वाल्या लाईन मध्ये कन्फ्युज होतो आम्ही. जेंट्स वाली पण लाईन हीच आहे म्हणते. आज पहिल्यांदा असा इस्कॉन टेम्पलला एवढा मोठा क्राऊड दिसतो मला, एवढं भरपूर आल्यानंतर. आणि पहिल्यांदा अशी बॅरिगेटिंग दिसते. मॅडम बघा, कसं वाटतं तुला पहिल्यांदा एवढे बॅरिगेटिंग वाल्या एवढ्या याच्यामध्ये जाऊन? सासू मॅडम, बैग को रखने के लिए बैग रूम की सुविधा उपलब्ध है. दर्शन की कृष्णा खूपच धरलाय का माझ? इस्कॉन टेम्पलला आम्ही आलेला आहे. आमच्यासोबत कोणी आहे, अजून 2-3 मुली आहे, पण ते त्यांचं फेस रिव्हील नाही करणार आहे त्याच्यामुळे, कारण की त्यांना घरची खूप प्रॉब्लेम आहे. पण ठीक आहे, आपण मंदिरातच चाललोय, मंदिरात आलोय आता. समोर तो तुम्हाला एक एक करून सर्व दाखवतोय. मंदिरात आलोय पण आम्ही, ठीक आहे. चला दाखवतो तुम्हाला समोरचं. मित्रांनो बघा जरा इस्कॉन टेम्पलचं कसं मस्त सजवलेलं आहे. हे पहिल्यांदा चालू दिसलंय मला एवढं. कृष्ण बाबू तो खाली. मित्रांनो पहिल्यांदा अशी एवढी खूप भारी असं सजवलेलं आहे मंदिरात. आणि नॉर्मली जर आलो तर इकडे असते पाय वगैरे धुवायला, चपला वगैरे ठेवायला, पण इथलं कॅन्सल करून त्यांनी वरती. हरे कृष्णा. मंदिरानंतर बाय मस्त खूप भारी मस्त त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. बॅक साईड तो तुम्हाला दाखवतो कसं सजवलेलं आहे मंदिर. आज नेहमीपेक्षा भरपूर गर्दी आहे मंदिरात, पण गर्दीतून आम्ही थोडा टॅकल करून समोर निघालोय. भरपूर लोक फोटो पण काढत आहे, पण आम्ही समोर निघालोय त्यातून. बाकी लोकेशन एकदम भारी. मंदिर तर एक नंबर सजवलेलं आहे. पहिल्यांदा एवढं इस्कॉन टेम्पल मध्ये आल्यानंतर आम्ही बघितलेलं आहे मंदिर सजवलेलं. आणि एवढ्या लोकांमध्ये ब्लॉगिंग शूट करतोय मी पहिल्यांदा. आमच्या मॅडम पण आहे सोबत, भाऊ पण आहे मागे. हरे हरे कृष्णा 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 एकदम मूर्तीजवळ काही जायला भेटणार नाही. मूर्तीजवळ जायसाठी भरपूर हे करावं लागतं इकडे. इथे पण मला वाटतं पेड चालू केलं आहे मी. मागे मूर्ती बघा कसं सजवलेल्या आहे. तर दर्शन झालंय मित्रांनो आतमधलं. फोटोशूट झालाय.
सिनेमॅटिक मध्ये व्हिडिओ झालाय. आणि आता आम्ही समोर चाललोय, आमचं प्रस्थान करतोय समोर. आमचे अजून 2-3 मेंबर मागे हे घेत आहे, प्रसाद वगैरे घेत आहे. पण भारी वाटतं इथे इस्कॉन टेम्पलला येऊन. हे पहिल्यांदा जन्माष्टमीच्या दिवशी आम्ही आलो इथे. तर मित्रांनो, इस्कॉन टेम्पलमध्ये येऊन माझी इच्छा होती की गोकुळाष्टमीच्या दिवशी मी इथे येईल इस्कॉन टेम्पलमध्ये, आणि मी फायनली आलो. भारी वाटत आहे. मंदिरात पण भारी सजवलेलं आहे, आणि पहिल्यांदा एवढं सिस्टमॅटिक काम बघतोय मी इथे की केलेलं आहे यांनी. आणि म्हणजे तसं इस्कॉन टेम्पल भारीच आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण सिस्टमॅटिक काम हे एवढ्या दिवशी म्हणजे मी 4 वर्षात भरपूर वेळ आलो असेल, 4-5 वर्षात पुण्यात असताना. पण इथे पहिल्यांदा एवढं सिस्टमॅटिक काम बघतोय, तर भारी वाटतंय. आणि सजवलेलं पण भारी आहे. तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये मी कसं सजवलेलं आहे. तर आता बालाजी टेम्पलकडे इथून समोर जायचं आहे, तर बालाजी टेम्पलकडे चालू आहे आम्ही. इथून वरतं एंटर करायचं, आणि बापरे, हे पण भारी सजवलेलं आहे, खूप भारी सजवलेलं आहे. दत्तू मॅडम भारी सजवलेलं दिसत आहे मंदिर. आता वरचं बघू जरा कसं येतं. आणि इथे काही एक बंदी नाही आहे सेल्फी वगैरे काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी. मूर्तीला पण काढण्यासाठी नाही आहे वाटतं मला. काय दिला माझ्या हातात राहून खरं. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. यांनी डायरेक्ट घराचा रस्ता दाखवलेला आहे. इकडून डायरेक्ट घराचा रस्ता. तिकडून रिटर्न जाऊ शकत नाही. आता इथून परत रिटर्न घराकडे थोडा बाहेरचा व्ह्यू बघायचा. मस्त यांचे स्वतःचेच इथे स्टॉल वगैरे लागलेले आहेत. काय बुक वगैरे बाय करायची असली काय. इस्कॉन टेम्पल चेअर भेटले आता आम्हाला बसायला. आम्ही थोडा आम्ही काहीतरी खातोय आता इथे. पावभाजी वगैरे आम्ही ऑर्डर केली आता इथे. त्याच्यानंतर एक आमच्यासोबत जे रिव्हील करत नाही ना त्यांचा फेस, त्यांनी काय केलंय तू ऑर्डर? सँडविच. आवाज पण नको रिव्हील करू हा तुझा लगेच. हा, तर सँडविच एक ऑर्डर केलाय तिने. आणि आमच्या मॅडमला काय पाहिजे, पावभाजी सोबत चहा पाहिजे, तर ते चहा पण येत आहे. ठीक आहे. पावभाजी मध्ये टाकून पिणार आहे. पावभाजी मध्ये चहा टाकून नॉनसेन्स. 3 चॉकलेट दे प्लीज, छोटे छोटे. आमचे पाव वगैरे सर्व खाऊन झाले, पावभाजी खाऊन झाली, चहा घेऊन झाला, सर्व घेऊन झालं. इथून मागून आलेल्या कस्टमरचे 4 बर्गर येऊन गेले, तरी पण ते विदाउट फेस रिव्हील वाली जी मुलगी आहे तिचं सँडविच अजूनपर्यंत आलं नाही. माहित आहे का, अजूनपर्यंत नाही आलं. ह्याच्यापेक्षा बर्गर घेतला असता, पोहे खाल्ले असते. पण आता नाही करू शकत तुझा रिव्हील आम्ही. साठी एवढा वेट करत होते. फायनली आलं फायनली. गर्दी बघा कशी झालेली आहे इस्कॉन टेम्पल मध्ये. फुल क्राऊड. पूर्ण लाईन लागली. लाईन जिथं दिसेल तिथपर्यंत लाईनच लाईन. एक्झिट केलंय आता आम्ही घराकडे चाललोय. एक्झिट करून पॅनिक मॅडम, कारण की आज मॅडमनी पहिल्यांदा इस्कॉन टेम्पलला साडी घालून आली, त्याच्यामधून तुला जाणारे येणारे लोक बघत आहेत. असा कॉमन फेस आहे तुझा, त्याच्यामुळे लोक बघत आहेत.
मी म्हणतो मला असे एवढे सारे लोक असे का बघत आहेत. मी म्हटलं तू पहिल्यांदा इस्कॉन टेम्पलला आल्यानंतर साडी घातली त्याच्यामुळे लोक बघत आहेत तुला. पण खरंच एवढी गर्दी मी पहिल्यांदा बघितली आणि ऑब्वियस आहे जन्माष्टमी म्हटल्यानंतर एवढी गर्दी राहणारच. पण भारी वाटत आहे. मित्रांनो ही मुलगी काय हायल करते आहे, बसने नेत आहे मस्त कॅब करू म्हटलं इकडून. नाही आता हे असली सर्व परिस्थिती बघून मला असं वाटत आहे एखादी गाडी घेतली पाहिजे. आता तुम्ही मला सजेस्ट करा कुठली गाडी घेतली. महाग 4 व्हीलर मला सांगू. 4 व्हीलर पॅकेज वाढल्यावर सॅलरी वाढल्यावर मग, पण ते वाढणार नाही धंदा बिझनेस केल्याशिवाय. ठीक आहे चला बाय बाय. आता बसने जाणार आहे आम्ही. बसने आलो मी आता बस मध्ये बसलोय. पूर्ण बस खाली आहे आणि सोबतच मॅडम पहिलाच प्रवास बस मधला.